श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. मित्रांनो, सगळीकडे गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. गणपतीच्या आगमनाने संपूर्ण वातावरण आनंदीमय व उत्साहपूर्ण असते. गणेश चतुर्थीपासून ते अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या घरी येतात, आपल्या घरी मुक्काम करतात. ह्या 10 दिवसाच्या कालावधीत प्रत्येकजण बाप्पांची आराधना करतो, पूजा करतो. गणपती बाप्पांची कृपादृष्टी आपल्यावरही व्हावी, घरात सुख समृद्धी नांदावी, असे प्रत्येकाची इच्छा असते. जेव्हा गणपती बाप्पा आपल्या घरात विराजमान आहेत, त्या कालावधीत आपण काही नियमांचे पालन अगदी काळजीपूर्वक करायला हवे, जेणेकरून ते आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यांचा क्रोध उत्पन्न होणार नाही. आणि ह्यातील पहिली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती आपण स्थापन करताना आपण ती अशा प्रकारे स्थापन करावी की बाप्पांची पाठ आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीला दिसू नये. कारण गणपतीच्या पाठीत दरिद्रता म्हणजेच अलक्ष्मी देवीचा वास असतो. जर चुकूनही आपण या गणपतीच्या पाठीचे दर्शन घेतले किंवा आपली वारंवार त्याकडे दृष्टी जात असेल तर त्यामुळे घरात दरिद्रता निर्माण होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या 10 दिवसांच्या कालावधीत आपण गणपती बाप्पांची आरती ओवाळताना आपण काळ्या किंवा निळ्या रंगांचा वापर आपण करू नये. लाल आणि पिवळा हे 2 गणपती रंग बाप्पाला अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपण ह्या रंगांचे कपडे परिधान करू शकता. काही वेळा अनावधानाने आपण तुळशीची पाने आपण चुकूनही अर्पण करू नका. हिंदू धर्मशास्त्रात अशी एक कथा आहे की तुळशीने भगवान श्री गणेशांसोबत विवाह करण्यास नकार दिला, तेव्हा गणपतींनी तुळशीला श्राप दिला होता. थोडक्यात श्री गणेश आणि तुळशी माता यांच्या सख्य नसल्याने तुळशीची पाने आपण चुकूनही अर्पण करू नका. आपण गणपती बाप्पांना रुईची पाने किंवा मंदार वृक्षाची पाने खूप प्रिय आहे. सोबत तुम्ही त्यांना शमीची पाने देखील अर्पण करू शकता. गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचे दर्शन घेणे निषिद्ध मानले जाते. जी व्यक्ती या दिवशी चंद्राचे दर्शन करते त्या व्यक्तीवर कोणता ना कोणता खोटा आळ त्यांच्यावर नक्की येतो. आपण गणपती बाप्पांची पूजा आपण ह्या 10 दिवसात करत आहोत. या दिवसात आपण कोणत्याही प्रकारचे मांसाहार घरात शिजवलं जाणार नाही. तसेच घरातील कोणत्याही व्यक्तीने ते खाऊ देखील नाही. आणि आपले जे जेवण आहार असेल तो सात्विक असावा. कोणत्याही प्रकारची व्यसने आपण ह्या 10 दिवसांच्या कालावधीत करू नये. खोटे बोलणे, घरात वादविवाद करणे ह्या गोष्टी गणपती बाप्पांना क्रोधित करतात, म्हणून ह्या दिवसात आपण चुकूनही भांडणे करू नका. अनेक जण तर ह्या दिवसात लसूण आणि कांदा देखील खात नाहीत. जर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही देखील हे पाळा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.